नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक आणि मजेशीर आहे. मला तर हा भाग पाहताना खूप हसू आलेला आहे आणि तुम्हालाही तेवढंच भारी वाटणार आहे. नुसत्या शत्रूचीच नाही तरी ते तुळजाने आता खरा चोर समोर आणलेला आहे आणि कशी मज्जा केलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे सूर्या आणि तुळजा दोघंही खूपच रोमॅन्टिक झालेले आहेत. तर इकडे डॅडी आणि शत्रू यांनी मसाज करण्यासाठी माणसं बोलवलेली असतात आणि तुळजा, शत्रू, त्याचबरोबर सूर्या सर्वजण तिथं असतात. डॅडींचा मसाज चालू असतो. डॅडी ओरडत असतात. तेव्हा सूर्या तिथे येतो आणि म्हणतो की काय डॅडी, मी घरात असताना बाहेरच्या माणसांना कशाला बोलवायचं. तेव्हा डॅडी म्हणतात, अहो जावई बापू, तुम्ही तुमचं कसं ते मान आहे ना. तेव्हा तुळजा म्हणत असते की आत्ता नाही सूर्या, दुकानात चाललाय ना, मग तू दुकानात आल्यावर मसाज कर नंतर डॅडींना. तेव्हा सूर्या म्हणतो की नाही, तिथं आहेत ना ते दोघं जण, मी करेल मसाज आणि मग जाईल. तेव्हा लगेचच तिथं शत्रू असतो आणि तो म्हणू लागतो की दाजी, माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, डॅडींचं झालं ना की माझा पण तेवढा मसाज करून द्या की. तेव्हा तुळजा म्हणते, काय रे शत्रू तू, अरे मला सांग, तेजू आहे ना इथे, तेजू करून देईल ना तुला मसाज, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुला माहिती आहे का, ती पण सूर्याकडूनच शिकलेली आहे मसाज करायला, मग काय प्रॉब्लेम आहे तुला, अरे बायको आहे तुझी, लग्न झालं आहे, बायकोकडनं करून घ्यायचा. आणि मग इकडे भारी वाटू लागतं शत्रूला तर. आणि तेजूची मात्र इथे आता भीती चाललेली असते, तिला खूप भीती वाटत असते. अरे बापरे, ही केवढी मोठी टास्क आहे तेजूसाठी, हे पूर्ण करणं म्हणजे वाटतं तेवढं सोपी गोष्ट नाही. आणि मग आता तेजूला तो म्हणू लागतो की तेजू मसाज करून दे. तेव्हा तुळजा म्हणते, काय रे शत्रू, तुझ्या लक्षात येत नाही आहे का, बायको आहे ती तुझी, ती लाजत असेल, रूममध्ये जा, रूममध्ये जाऊन मसाज करा. शत्रू म्हणतो, ताई पहिल्यांदाच भारी बोलला होतो मी, असं म्हणत आता शत्रू रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यानंतर तो वाटच बघत बसलेला असतो. तेजू मात्र तेलाची वाटी घेऊन निघालेली असते. तुळजा म्हणत असते, काय झालं गं तेजू. तेव्हा तेजूला भीती वाटत असते. तेजू मनातल्या मनात म्हणते, काय सांगू तुला वहिनी, अगं माझा नवरा राक्षस आहे, त्याच्या पुढेही जायची माझी इच्छा होत नाही आहे. आत्ता भर दिवसा जाऊन त्याला मसाज करायचा आहे. तेव्हा तुळजा म्हणते, काय झालं. तेव्हा तेजू म्हणू लागते की मला ना मसाज करता नाही येत आहे, म्हणून मला भीती वाटत आहे. तेव्हा तुळजा म्हणते, अरे एवढंच होय, अगं मी आहे की, मी शिकवेल तुला मसाज करायला, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी सांगते तसं कर, मी पण येते तुझ्यासोबत. तेव्हा तेजू म्हणू लागते की ठीक आहे. मग तेजू आणि तुळजा या दोघीजणी आता रूममध्ये निघालेले असतात. आणि मग तुळजा सांगत असते, इकडे शत्रू तर अगदी कपडे बिपडे काढून मसाज करून घ्यायचा आहे या आनंदातच तिथं बसलेला असतो. तो वाटच बघत असतो की कधी येते ही, एकदा आली की मग मसाज करून घ्यायचा, हे त्याचं ठरलेलंच असतं. शत्रू म्हणत असतो, माझी बायको आली का, माझी बायको, मोमो हाताने मसाज करून दे मला. इकडे तुळजाला मात्र जाणवत असतं की तेजूला खूप त्रास होत आहे आणि तेजूच्या चेहऱ्याकडे बघून तिला ते टेन्शन दिसत असतं. तिला माहिती असतं की शत्रू नक्कीच तिला त्रास देत असणारे, तिच्याशी चुकीचं वागत असणारे, तिला मारहाण करत असणारे. आणि तुळजाने तेजूला सांगितलेलं असतं, अगं यातूनच नातं बहरत जातं नवरा बायकोचं, कर ना तू त्याला मसाज, भारी वाटेल त्याला पण. मग जेव्हा आता तेजू आणि तुळजा दोघीजणी तिथं आलेले असतात आणि रूममध्ये आल्यानंतर तुळजा तिथं असते. तेजू शत्रूच्या हाताला शत्रूला ती तेल लावून चोळत असते पाठीला. आणि त्यावेळेस तुळजा म्हणते की तेजू कोपरानी कर, कोपरानी. तेजूला काय माहीत नसतं आणि तेजू मात्र कोपराने त्या शत्रूच्या पाठीवरती मारायला सुरुवात करते. पहिल्या ठोक्यातच आई ग करून तो ओरडतो. तेव्हा तुळजा म्हणते, अगं हळू, शत्रूला लागलं असेल ना, दुखत असेल त्याला. शत्रू मात्र म्हणतो, नाही नाही, मर्द को कभी दर्द नाही होता. तुळजाच्या लक्षात येतं काय झालेलं आहे. आणि मग तेजूला ती म्हणते, ठीक आहे कर अजून. तो पण म्हणू लागतो की बायको नाही नाही कर कर, असं म्हणू लागतो. तेव्हा मात्र तेजू म्हणते की ठीक आहे. तेजूला मात्र या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद होत असतो आणि तेजू मात्र हा सगळा जो मसाज आहे तो खूप आनंदाने करून देत असते. आणि इकडे तुळजा पाहते की तेजूच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत आहे, कारण तेजूला एक सुख मिळत आहे. ते आपण या शत्रूला छळतोय या गोष्टीचा आनंद तिला दिसत असतो. आणि तुळजाने तो मात्र तिच्या डोळ्यातून चुकलेला नसतो, तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि ती बरोबर म्हणत असते की तेजूला खरंच खूप आनंद होत आहे शत्रूला त्रास देताना. आज मला तिने जरी नाही सांगितलं तरीही मला चांगलंच माहिती आहे की यामागं काहीतरी गूढ आहे आणि जे मला शोधायचं आहे. त्यानंतर ती म्हणते की अरे तेवढ्याने नाही झाला ना मसाज. मग धोपट नसतं ती घेऊन येते आणि म्हणते की याने मसाज कर.
म्हणजे शत्रूला तेवढंच छान वाटेल, हाडं चांगली मोकळी झाली पाहिजेत ना. आणि तेजू आणि तुळजा दोघीही भारी हसत असतात. त्यांना दोघींना खूप आनंद झालेला असतो. इकडे शत्रू ऐक ऐक म्हणत असतो, घामाघूम झालेला असतो, कारण तेजूने त्याची मसाजच तसला करून दिलेला असतो. त्यानंतर तुळजा म्हणते की तेजू, मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुला तर खूप आनंद होत होता ना शत्रूला त्रास देताना, काय तू लपवतेस का? शत्रू तुला त्रास देतो का? तेजू म्हणते की नाही वहिनी. तेव्हा तुळजा म्हणते बघू. आणि मग तेजू तुळजाचा हात बघते, तिच्या हाताला चटका लागलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणत असते की मग हे काय आहे? तेव्हा ती म्हणते अगं असं काय करते वहिनी, अगं घरात स्वयंपाक करताना काहीतरी लागत असतं, भाजत असतं, तुला माहितीच आहे ना. हे सगळं जेव्हा ती बोलत असते तेव्हा तुळजाच्या लक्षात आलेलं असतं. तुळजा खाली येते, इकडे डॅडींचा मेसेज करून झालेला असतो आणि सूर्या पण आता आंघोळीला गेलेला असतो. डॅडी पण म्हणत असतात की आम्ही पण अभ्यंग स्नान करून घेतो. बरोबर आहे, डॅडी अभ्यंग स्नानच करत असतात, कारण रोज त्यांना शालन आणि मालन दोघीजणी पण मिळून आंघोळ घालत असतात. मग आता शालन तिथं असते, तुळजा येते आणि तुळजा म्हणते की सूर्या. तेव्हा शालन सांगते की अगं तुळजा ना आंघोळीला गेला आहे आणि त्याला असं वाटतंय की त्याने टॉवेल विसरला आहे. तुला माहिती आहे का, लग्न झालं ना की हे टॉवेल विसरायची एक पद्धत असते आणि बायकोने बाथरूममध्ये टॉवेल द्यायला यावं म्हणूनच हे केलेलं असतं. तुझा आणि नेमकी तुळजा टॉवेल द्यायला जाते आणि त्या क्षणी तिला सूर्या बाथरूममध्ये ओढून घेतो आणि दोघंही शॉवरच्या खाली पूर्ण भिजलेले असतात आणि ते दोघंही ओलेचिंब झालेले असतात, रोमॅन्टिक झालेले असतात. दोघांनाही खूप भारी वाटत असतं. फायनली त्यांना दोघांनाही एक आनंद होत असतो आणि दोघंही खुश झालेले असतात. सूर्या आणि तुळजा खूपच रोमॅन्टिक झालेले असतात, एकमेकांच्या जवळ आलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी तयार होऊन निघालेले असतात आणि त्याचबरोबर डॅडी आणि छत्री निघालेले असतात. तेव्हा डॅडी म्हणतात की छत्री, ह्या पोरींच्या आवाजाने ना मला लय त्रास होतोय, मला ना त्यांचं ते हसू त्याने ना कंटाळा आलाय बघ, असं म्हणत ते सांगत असतात. तेव्हा छत्री म्हणतो की त्यांना ना काहीतरी काम देतो, त्यांना ना काही काम नाही आहे ना म्हणून त्यांचे हे नाटकं चाललेले आहेत, मी त्यांना ना काहीतरी काम देतो असं तो सांगतो. आणि बघा ते नारळ आहेत ना ते सोलून फोडून काहीतरी करायला सांगतो त्यांना, असं छत्री म्हणत असतो. तेव्हा डॅडी म्हणत असतात ते बघ काय करायचं आहे ते. तेवढ्यातच छत्री तिथे येतो आणि म्हणतो तुमच्या हाताला काही काम नाही आहे ना. डॅडी पण म्हणत असतात ना कंटाळे असाल ना, काम नाही आहे ना काय तुम्हाला. तेव्हा धनू म्हणते की नाही, आम्ही नाही कंटाळलेलो, कारण आम्हाला भारी वाटत आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर डॅडी म्हणतात की नाही तसं नाही, मला वाटतंय तुम्ही कंटाळलेला आहात म्हणून मी बोलत आहे, असं डॅडी म्हणत असतात. तेव्हा हे सगळेजण म्हणत असतात की नाही, तरी पण छत्रीने काम आणून दिलेलं असतं, 2 पोटी नारळ असतात. धनू म्हणते जर हे मोजायचं असतील तर भाग्याला सांगा आणि जर हे राजूला सांगा, ते एका सेकंदात सांगेल न मोजता पण किती आहेत ते, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. राजू म्हणते जर हे संपवायचे असतील तर धनूला सांगा. तेव्हा छत्री म्हणतो की नाही, हे नारळ फोडायचे आहेत, सोलायचे आहेत आणि ते नंतर ते खिसायचे आहेत. ते ऐकून ह्या तिघींना पण धक्काच बसलेला असतो आणि मग छत्री त्यांना सांगतो आणि बाहेर येतो. आणि मग इकडे या तिघीजणी टेन्शनमध्ये असतात. छत्री म्हणत असतो त्यांना सांगितलं आहे काम. डॅडी म्हणतात की आता तुम्ही दोघंजण जायचं आणि लिंगोबा शोधायचा, आता वेळ मिळाला आहे ना आपल्याला, काही करून लिंगोबा शोधायचा आहे आणि लिंगोबा घेतल्याशिवाय यायचंच नाही, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर यांचं हे बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का असतो, कारण छत्री आणि शत्रू दोघंही तिथं असतात. शत्रू म्हणत असतो की मला ना एक कळत नाही आहे, डॅडी तुम्ही कुठं चाललाय. तेव्हा ते म्हणत असतात की तुला सांगितलं आहे ना आम्ही तुला विचारायचं, तू आम्हाला टोकायचं नाही आहे, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, हे डॅडी बोलत असतात. आणि त्यानंतर ह्या तिघीजणी म्हणत असतात की मला वाटतं हे मुद्दामच केलं आहे, कसं आहे दादा दुकानात गेला आहे आणि आत्या पण घरी नाही आहे म्हणून आपल्याला हे सगळं करायला लागत आहे, हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे, हे या तिघींचं बोलणं चाललेलं असतं. आता काय करायचं हा मोठा प्रश्न तिघींच्या समोर असतो. आणि त्याचबरोबर तिघी बोलत असतात आणि भागू म्हणत असते की जर आत्ता इथं वहिनीला सांगायला गेलो तर वहिनी स्वतःच काम करत बसेल आणि तिला वाईट वाटेल ना आपल्याला हे काम करायला लागलेलं आहे, हे तिचं बोलणं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे शत्रू आणि छत्री दोघंजण सूर्याच्या घरी पोचलेले असतात. तेव्हा इथे छत्री पुढं चाललेला असतो, तो खुश असतो. शत्रू म्हणत असतो की ती उघड आधी उघड, असं उघडायचं ते बघ, नाहीतर प्रॉब्लेम येऊ शकेल.
त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शत्रू म्हणत असतो की चावी आहे का बघ ते उघड. चावी नसते तर पिनाने हे सगळं तो काढत असतो आणि जेव्हा पिनाने तो दरवाजा उघडतो आणि त्यानंतर पुढं जातो तेव्हा त्याच्या डोक्यात वरनं फळी पडते आणि छत्रीचं डोकं फुटलेलं असतं, रक्तबंबाळ तो झालेला असतो, डोळे पांढरे झालेले असतात आणि शत्रू समोर येतो आणि म्हणतो हे काय झालंय, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, आताच आता मला याला नेलं पाहिजे, नाहीतर माझ्या अंगलटेचं ह्याला काय झालं तर ह्याला पहिलं दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. आणि इकडे तुळजा मात्र खुश असते. तुळजा म्हणत असते की खरा चोर आहे कोण ते आज मला कळणार आहे. कारण तुळजानेच जेव्हा घरातून सगळेजण निघालेले असतात तेव्हा इकडे जाडेपुडीला बोलवून ती फळी लावून घेतलेली असते आणि सांगितलेलं असतं की हे सगळं करायचं आहे. तुळजा म्हणत असते की आज खरा चोर माझ्याच समोर येणार आहे. कारण तुळजाला ऑलरेडी शूज तर सापडलेला असतो आणि तो शूज असतो तो छत्रीचा असतो आणि आता तुळजाला कळलेलं आहे की डॅडीच हे सगळं करत आहेत, म्हणून तर एवढं मोठं प्लॅनिंग तुळजाने केलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.